कोर्स नंबर 5A पार्ट 1 ज्ञान आणि अभ्यासक्रम यामधला आपण घटक नंबर 2 या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि सी हा जो घटक आहे याच्यामधला तो रिड्यूस केलेला आहे। घटक नंबर 2 जो आहे त्याचं नाव आहे राष्ट्रीय एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि त्यामधले उपघटक आहेत 1 शिक्षण आणि समाज, शिक्षण आणि संस्कृती, शिक्षण आणि आधुनिकीकरण आणि पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीयत्व। त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची संकल्पना आणि गरज आणि शिक्षणाशी संबंध। त्यामधला दुसरा आहे वैश्विकीकरण, संकल्पना, गरज आणि शिक्षणाशी संबंध। 3 नंबरला आहे धर्मनिरपेक्षता, संकल्पना, गरज आणि शिक्षणाशी संबंध आणि चौथा आहे बहुसांस्कृतिकता, रवींद्रनाथ टागोर आणि जे कृष्णमूर्ती यांच्यानुसार बहुसांस्कृतिकतेची संकल्पना। आता आपण बघणार आहोत शिक्षण आणि समाज। शिक्षण हे परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम मानलेलं आहे, कारण शिक्षणामुळे समाजात एक शांतीयुक्त अशी क्रांती घडून येते आणि म्हणून आजच्या या प्रचलित शिक्षणामध्ये आणि पद्धतीमध्ये बदल घडून आले पाहिजे हे अगदी पूर्वीपासून आपण पाहत आहोत। याबाबत शिक्षण तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांच्यामध्ये एकमत असलेले दिसून येते। कारण का तर ही जी प्रगती आहे हे समाजाचं प्रमुख लक्षण मानलेलं आहे। भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून आपल्याला या गोष्टी दिसून येत आहेत। म्हणजे प्रगतीचे जे टप्पे आहेत यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणाने या गोष्टी लक्षात येतात कारण या प्रगतीमधूनच हे बदल झालेले आपल्याला दिसून येतात। आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रांमधले हे जे झालेले बदल आपल्याला दिसतात आणि ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बदल होणे गरजेचे आहे, कारण समाजाच्या गरजानुसार शिक्षण क्षेत्रामध्येही नवनवीन संकल्पना आज आपल्याला दिसून येताना आपण पाहतो आहोत। उदाहरणार्थ प्राचीन शिक्षण पद्धती, आधुनिक शिक्षण पद्धती आणि यामध्ये झालेले बदल, ह्या दोन्हीचा थोडासा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की प्राचीन शिक्षण पद्धतीची ध्येय काय होती, अध्ययन अध्यापन पद्धती कोणत्या होत्या, शिस्तीची संकल्पना कोणती होती आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी दिसून येतील। कारण ह्या सगळ्याच दृष्टिकोनामध्ये आज आपल्याला ह्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत। आज जर आपण बघितलं तर सगळ्याच ठिकाणी जर आपण बघायला लागलो तर ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू आहे। विविध परीक्षा सुद्धा आज आपण ऑनलाईन घेतलेल्या आपल्याला ज्ञात आहेत आणि ह्या सगळ्याच गोष्टी काय आहेत तर बदलाचीच संकल्पना आहे असं म्हणावं लागेल। आता आपण बघत आहोत शिक्षण आणि समाज। समाजाची रचना असेल, समाजाची निर्मिती असेल, ही मानवाच्या अनेक गरजांमधून झालेली आपल्याला दिसून येतो, कारण ती व्यक्ती जी आहे किंवा तो मानव जो आहे तो समाजाशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून समाज सुद्धा त्यांच्याशिवाय राहू शकत नाही किंवा तो परिपूर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं जातं। कारण समाज आणि मानव ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हटलं जातं। प्रत्येक समाजातील व्यक्ती ही एकमेकांवर अवलंबून असते। यामधूनच चांगल्या प्रकारे आंतरक्रिया होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही। यासाठी प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील प्रत्येकालाच शिक्षण आणि त्याचं महत्त्व समजावून देणं गरजेचं आहे। शिक्षण आणि समाज यांच्या संबंधामुळे मानवाची प्रगती ही सतत होणार आहे आणि या शिक्षणातून समाजातील ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, नीतिमूल्य आहेत, काही तत्व आहेत, काही संस्कार आहेत, या सगळ्यांचंच काय केलं जातं, जतन केलं जातं, रक्षण केलं जातं आणि हा जो मौलिक ठेवा आहे हा मौलिक ठेवा आपण पुढील येणाऱ्या पिढीला देत असतो किंवा संक्रमित करत असतो आणि हे सगळं जर शक्य व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। कारण शिक्षणामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी समाजाला जर मिळाल्या तर तो समाज हा वरच्या दर्जाचा बनू शकतो। शिक्षण आणि समाज यामधले जे संबंध आहेत हे सामाजिक उपक्रम, कार्यक्रम यांचं नियोजन आपल्याला शिक्षणामधून करता येतं। प्रत्येक समाजाची जी ओळख आहे या कार्यक्रमांमधून प्रत्येकाला समजते। यामधूनच समाज उत्तम आणि व्यवस्थित राहतो। समाजासमोर अनेक प्रसंग, प्रश्न, समस्या, अडचणी असतात आणि त्यावरती मात कशी करावी हे तुम्हाला शिक्षण सांगतं
आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण आणि समाज याचं एक अतूट नातं असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण या ठिकाणी जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघत असतो तो सामाजिक बदल घडवून आणण्यामध्ये सुद्धा या शिक्षणाचा मोलाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. समाज विकासाकडे जाण्यासाठी सुद्धा शिक्षणच त्याला मदत करते. कारण तो समाज हा काय असतो, शिक्षित असतो आणि सुशिक्षित आणि सुजाण असतो. आणि या ठिकाणी अनेक समाजामध्ये आजही जुन्या रूढी परंपरा यानुसार काही वर्तन केलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करण्याचं काम या शिक्षण क्षेत्रालाच करावं लागतं किंवा ते शिक्षण क्षेत्र सतत करत असतं. कारण शिक्षणाची ध्येये हे या पद्धतीचे आहेत की तळागाळातील जे अजूनही शिक्षणापासून काही लोक किंवा काही समाज हा वंचित राहिलेला आहे तिथपर्यंत ही ज्ञानाची गंगा पोहोचवणं हे प्रत्येक शिक्षण क्षेत्राचं कार्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही जी शिक्षण संकुलं तयार केलेली आपल्याला दिसून येतात ती यासाठीच उभारलेली आपल्याला दिसून येतात. आणि आज आपण जर बघितलं तर ही वंचित वर्गाची संख्या आपल्याला कमी झालेली दिसून येते. आता या ठिकाणी हे जे बदल आहेत हे सगळे बदल घडवून आणण्याची ताकद जी आहे म्हणजे समाजामधले सगळेच बदल आहेत ते सगळे घडवून आणण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक आयोगांनी सुद्धा आपल्या शिफारसीमध्ये समाज परिवर्तन जे आहे ते शिक्षणाने कसे करता येईल याबाबत सुद्धा काही शिफारसी केलेल्या आहेत. समाजातील मूल शाळेत आल्यानंतर त्याच्यावरती योग्य संस्कार झाल्यानंतर नक्कीच पुन्हा ते मूल जेव्हा समाजामध्ये जात असते त्यावेळेला त्याच्यामध्ये ही सुधारणा झालेली दिसून येते आणि त्याचं अनुकरण समाजामधले इतर घटक सुद्धा करतात. म्हणजे त्या समाजाचं त्या ठिकाणी काय होतं, संवर्धन होतं. दुसरी गोष्ट, आपण सर्वजण हे समाजाचे किंवा राष्ट्राचे ऋण जे आहे हे देणेकरी आहोत असं म्हटलं तरी चालेल. कारण हे जे ऋण आहे हे ऋण फेडणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मग समाजाचं असेल राष्ट्राचं असेल हे जेव्हा आपण फेडणार आहोत हे शिक्षणाशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही किंवा ते ऋण फेडू शकत नाही. आणि म्हणून मुलांवरती आपण काय करायचे आहेत, या शिक्षणामधून चांगले चांगले संस्कार आपल्याला घालता आले पाहिजेत. कारण एक चांगला उत्तम नागरिक, एक कुशल आणि सुसंस्कारित सुजाण नागरिक आपल्याला या ठिकाणी प्रत्येक समाजाला देता आला पाहिजे. आणि समाजातले चांगले नागरिक हे राष्ट्र घडणीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. यासाठी समाज आणि शिक्षण यातले परस्पर संबंध योग्य मार्गाने आणण्यासाठी किंवा जाण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आता या ठिकाणी आपण शिक्षण आणि समाजांचा संबंध बघितला. आता आपण बघतो आहोत शिक्षण आणि संस्कृती. सा विद्या या विमुक्तये म्हणजे काय, तर शिक्षण मिळवायचे पण ते सृष्टीतील परमतत्व जाणण्यासाठी मिळवायचे आहे. त्यामधून आत्मसाक्षात्कार साधणं आणि या ठिकाणी मोक्ष साधणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. भारताच्या संस्कृतीने सर्वांनाच वेळोवेळी आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहे आणि यातून एक एकात्मिक संस्कृती जतन या ठिकाणी होत राहिलेली आहे. आणि जेव्हा एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते आणि हे संक्रमित करण्याचं काम जे सगळं ज्ञान असेल, जी काही माहिती असेल किंवा जे काही संस्कार असतील, रीतिरिवाज असतील, हे सगळं देण्याचं काम या ठिकाणी शिक्षणच करत असतं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे सगळं आहे भारताने आज अनेक क्षेत्रांमध्ये न भूतो न भविष्यतो जी प्रगती केलेली आहे आणि याही ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या समाजाला किंवा या संस्कृतीला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. आधुनिकीकरण हे शिक्षणाचं आज ध्येय बनलेलं आहे. चांगल्या शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाला वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचा विचार करणं सुद्धा शक्य होणार नाही. मानवाने आज न भूतो न भविष्यतो अशी जरी प्रगती साध्य केलेली आहे ती फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच केलेली आहे. आणि म्हणून विज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय प्रगती पथावर जाणे आज आपल्याला कोणालाही अशक्य आहे. आणि म्हणून उदयोन्मुख समाजाला आवश्यक आणि उपयोगी शिक्षण मिळणं गरजेचं आहे. समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत, काही नियम आहेत, ही बदलण्याची ताकद किंवा शक्ती किंवा सामर्थ्य हे शिक्षणामध्ये आपल्याला असलेलं देतं. आणि अशा वेळेला आपली संस्कृती आणि तिचं संवर्धन करण्यासाठी आणि ती घेणं हे शिक्षणच करू शकतं. आणि ज्याने अशी संस्कृती आत्मसात केली त्यालाच आपण सुसंस्कृत म्हणत असतो. या संस्कृतीचं शिक्षण जे आहे प्रत्येकाला आवश्यक आहे. ज्याचे विचार, आचार हे सुसंस्कारित झालेले आहेत ते सुसंस्कृत या शिक्षणाला खूपच महत्व देत आहेत.
शिक्षण ही जणू कल्पकता आहे. विद्वान व्यक्ती कुलीन नसला तरी त्याची पूजा होते, पण विद्या नसलेली एखादी व्यक्ती थोर कुळामध्ये असली तरी सुद्धा त्याचा काय उपयोग आहे, हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की संस्कृती म्हणजे काय. तर संस्कृती म्हणजे एका पिढीकडील रूढी, परंपरा, मूल्ये, नीतितत्वे यांचे जतन करून पुढील पिढीला ते संक्रमित करणं म्हणजे संस्कृती होय. दुसरी व्याख्या आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करायची जी माहिती असते तिला संस्कृती म्हणतात. ही सदरलँड आणि वुडवर्थ या तज्ञांनी मांडलेली व्याख्या आहे. मात्र संस्कृतीमुळे समाज आणि आर्थिकता यांचा विकास होतो. समाजातल्या लोकांना चांगल्या सवयी लावणे हे फक्त आपल्याला संस्कृतीमुळेच शक्य होतं. उदाहरणार्थ, या ठिकाणी काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत, काही रीतिरिवाज आहेत, काही आपल्याकडचे आहार आहेत, काही सण आहेत, उत्सव आहेत, या ठिकाणी जी काही मूल्य आहेत, ही सगळी जी आहेत ही संस्कृतीमुळे शक्य होतात. आणि म्हणून कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान किंवा शिकवण, मूल्ये, तत्वे ही पुढील पिढीला एक संस्कृतीच देत असते. आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला ही संस्कृती देण्याचं काम काही लिखित घटना किंवा काही लिखित माहिती यामधून संस्कृती जोपासली जाते. या सर्व लिखित बाबींची माहिती एकत्र करून अध्ययन केले जाते आणि त्यानंतर त्यातील विविध बाबींचं ग्रहण करून निवडलेल्या बाबी पुढील पिढीला देण्याचं महत्वाचं कार्य शिक्षण करत असते. उदाहरणार्थ, पूर्वी काही अनिष्ट रूढी भारतामध्ये होत्या. त्या नष्ट करण्यामध्ये फार मोठं योगदान जे आहे ते शिक्षणाचं आहे. कारण नवीन विचार प्रवाह सुरू झाले आणि त्यातील चुकीच्या गोष्टी समाजासमोर आल्या, म्हणजे त्याबाबतचं त्यांचं जे अज्ञान होतं ते सुद्धा या ठिकाणी काय केलं, ज्ञानानं त्यांना जाणीव करून दिली आणि ह्या ज्या रूढी होत्या, परंपरा होत्या, यातून त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम शिक्षणानं केलं आणि आपली संस्कृती टिकवून ठेवली. आता याच्यामध्ये आपल्याला जर अनिष्ट रूढी म्हटल्या तर सतीची चाल होती. विधवा छोट्या वयामध्ये मुलींचे लग्न केल्यानंतर विधवेचं जीवन जे होतं ते नरकापेक्षा सुद्धा भयंकर होतं. दुसरं या ठिकाणी होतं की अनेक अंधश्रद्धा या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी इतिहासामध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा शिक्षणानंच या लोकांना बाहेर घेतलं, समाजाला या ठिकाणी जागृत अवस्थेत आणलं, त्यांचं अज्ञानाचं पटल जे होतं ते काढून टाकलं आणि या ठिकाणी आपली संस्कृती आज टिकवून ठेवण्याचं काम शिक्षणानं केलेलं आहे. म्हणून शिक्षण आणि संस्कृती यांचा सुद्धा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. मग संस्कृतीचं जतन, संवर्धन करत असताना अनेक अडचणी मात्र आपल्याला येतात आणि ह्या अडचणींना मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागतं. कारण ह्याचे साध उठतील, पडसाद उठतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे साध पडसाद हे उमटत असतात. काही पॉझिटिव्ह विचार करतील, काही निगेटिव्ह विचार करतील आणि यामध्ये सुद्धा शिक्षणच तुम्हाला समजावून देण्याचं काम करतं. म्हणजेच दुवा साधण्याचं काम या ठिकाणी शिक्षण करतं आणि यामधून समाजाचा विकास होतो. आणि ही संस्कृती आहे, ही संस्कृतीमध्ये वेगवेगळे बदल जरी होत असले तरी सुद्धा काही गोष्टींचं आपल्याला जतन करावं लागतं, काही गोष्टी नष्ट कराव्या लागतात आणि त्या ठिकाणी नवीन बदल घडवून या ठिकाणी आणावे लागतात. आणि हे सगळं काम, फार मोठं कार्य शिक्षण करत असतं. आणि आता आपण पुढचा मुद्दा बघत आहोत, शिक्षण आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध. समाजशास्त्रज्ञ जॉर्ज पेन यांनी असं म्हटलेलं आहे की संस्कृती रक्षण आणि संरक्षणाची जबाबदारी ही शिक्षणावर सोपवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, एक, संस्कृती रक्षणाची जबाबदारी ही शिक्षणाची. कोणत्याही देशाची संस्कृती आणि तिचं जतन हे शिक्षणामुळेच आपल्याला करता येतं. ती जपून ठेवणं, तिचं संक्रमण करणं हे शिक्षणाचं मोठं काम आहे. जर शिक्षण दिलं तर संस्कृती माहीत होईल आणि संस्कृती जतन केली तर तिचं महत्व शिक्षणामध्ये आपल्याला दिसून येईल आणि मग पुढील पिढीला त्याचं महत्व समजेल. म्हणून ही जबाबदारी संस्कृती आणि शिक्षण यांची आहे. आणि मग शिक्षणामधून आपणास विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन करून या आपल्या संस्कृतीचं महत्व सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्या पूर्ण समाजांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल, समजावून देता येईल. उदाहरणांमध्ये आपण काय करतो असतो बघा, प्रत्येक समाजामधले, प्रत्येक राष्ट्राचे काही सण असतात, काही धर्माचे सण असतात. ह्या समाजातले सण, उत्सव, विविध दिन या ठिकाणी साजरे करून आपली जी संस्कृती आहे तिचं जतन आपण करू शकतो. 2 नंबर त्यांनी सांगितलेलं आहे की विविध विषयांमधून संस्कृतीचं जतन आपल्याला करता येईल.
संस्कृतीमुळे मानवाला तिचं महत्व समजतं, पण ते अंगी बांधवण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही किंवा पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षण व संस्कृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. शिक्षणामधून मानव घडत असतो. मानव पुन्हा नवीन संस्कृती निर्माण करतो, जुनी आणि नवीन यांचा मेळ घालतो आणि अभ्यासक्रमातील विविध विषयांमधून आपणास संस्कृतीची रुजवणूक करता येते. उदाहरणार्थ भाषा. आपल्या संस्कृतीचा अमोल ठेवा आहे ती म्हणजे भाषा. यामधून काही कवी, लेखक, साहित्यिक, नाटककार तसेच पाठ्यक्रमांमधून साध्य होणारी मूल्ये आपल्याला सांगता येतील. विज्ञानामधून झाडे लावा, झाडे जगवा हा एक आपल्याला चांगला उद्बोधनपर संदेश लोकांपर्यंत पोहोचवता येईल. त्याचबरोबर प्रयोग जे आपण करत असतो वेगवेगळ्या विषयांमध्ये विज्ञानामध्ये असतील तर यावेळेला समक्ष घटनांद्वारे विज्ञानामधून ती माहिती वस्तुनिष्ठपणे आपल्याला समजावून देता येते. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन हा कार्यक्रम बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी जे समाजातले समाजसुधारक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पटवून देण्याचं काम आज अनेक ठिकाणी करताना दिसत आहेत. हे सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे. आणि आपण तिसरा मुद्दा या ठिकाणी बघतोय, शिक्षण आणि आधुनिकीकरण यांचा संबंध. शिक्षण आणि आधुनिकीकरण यांचाही खूप जवळचा संबंध आहे, कारण शिक्षणाने बदल होतात आणि ते बदल झाल्यानंतर आपल्याला आपण काय करत असतो, ती बदल घेऊन आपण प्रगतीकडे जातो. म्हणजे समाजाला प्रगती पथावरती नेण्याचं काम ही आधुनिकीकरणाची संकल्पना करत असते. आणि मग या प्रगतीमधूनच आपण काय करतो की नवनवीन गोष्टी शोधत असतो, नवनवीन क्षेत्रांचा विचार करत असतो. म्हणजेच आपण आधुनिकीकरणाचा या ठिकाणी अवलंब करत असतो. मग ज्ञानाचा तंत्रज्ञानाशी सहसंबंध जर जोडला तर पूर्वीच्या उपकरणांमध्ये आपल्याला सुधारणा झालेल्या दिसून येतात. पूर्वी जात्यावरती दळून पीठ मिळत होते, पण जात्याची जागा आज आपण चक्की किंवा गिरणीने घेतली. म्हणजे या ठिकाणी जो बदल झाला हा बदल आपण आधुनिकीकरण असं त्याला म्हणू शकतो. उदाहरणार्थ चूल गेली आणि गॅस आला, मोबाईल गेला, जो मोबाईलची एक मोठी कॉपी आपल्याकडे, म्हणजे पूर्वी फार मोठा मोबाईल होता, आता आज आपल्याकडे सगळे अँड्रॉइड मोबाईल आलेले दिसून येतात. आणखीन त्याच्यामध्ये अजून अनेक गोष्टी आहेत की ज्या आधुनिकीकरणामध्ये आपल्याला झालेल्या दिसून येतात. आणि तिथंही शिक्षणच तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, मदत शिक्षणाने केलेली आहे. 20व्या शतकामध्ये आधुनिकीकरणाला जास्त चालना मिळाली, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल जर घडून आले तर त्यामुळं आपल्याला काय होऊन जातं बघा, की जे बदल आहेत हे बदल फक्त शिक्षणामधून केल्यामुळं या ठिकाणी समाजामध्ये सुधारणा होते किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. आणि म्हणून या ठिकाणी पूर्वी आपण जर बघितलं तर फलकावरती खडून लिहिलं जात होतं, व्याख्यान पद्धतीनं शिकवलं जात होतं. आज मात्र आपण काय करतोय की वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, वेगवेगळ्या फलकांचा वापर करतो आणि त्याही ठिकाणी वेगवेगळ्या तंत्रज्ञान त्यांचाही उपयोग करून आपण शिक्षण देतो आहोत. म्हणजेच काय, तर शिक्षणानं प्रगती केल्यामुळे ज्ञानामध्ये वाढ झाली आणि आधुनिकीकरणामध्ये भारत आज अग्रेसर झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ मंगळयान जे आहे हे आपण कशा पद्धतीने यशस्वी केलेलं आहे हे याचे एक मोठं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी देत आहे. आधुनिकीकरण ही प्रगतिशील अशी प्रक्रिया आहे. समाजामध्ये आधुनिकीकरणाला सुरुवात झाली याचाच अर्थ काय आहे की समाज रचनेमध्ये बदल घडून आला. या बदलाबरोबर इच्छा, आकांक्षा, मूल्य, प्रेरणा, आवडी निवडी यामध्ये सुद्धा बदल होतो. याचा अर्थ असा आहे की आधुनिकीकरण आणि सामाजिक परिवर्तन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता या ठिकाणी W.B. मुरे या तज्ञांनी एक व्याख्या केलेली आहे की आधुनिकीकरण हे एक क्रांतिकारी परिवर्तन आहे. बघा, W.B. मुरे यांनी एक व्याख्या केलेली आहे की आधुनिकीकरण हे एक क्रांतिकारी परिवर्तन आहे. समाजाला पुढे नेण्याचं कार्य आधुनिकीकरण करतं. ही बदलास आणि परिवर्तनास आवश्यक असणारी ही विकसनशील अशी प्रक्रिया आहे आणि ही विज्ञानावर अवलंबून आहे. आजच्या सर्वच क्षेत्रातील बदल, प्रगती या आधुनिकीकरणाचीच उदाहरणे आपल्याला दिसून येतात. शिक्षण आणि आधुनिकीकरणाचा परस्पर संबंध आपण पुढील प्रमाणे बघूया. एक, शिक्षणामुळे लोकांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण होते, जाणीव जागृती होते, कुतूहल निर्माण होतं आणि त्याची पूर्ती होते. 2 नंबर, व्यक्तीमध्ये किंवा मानवामध्ये समायोजन जी क्षमता आहे ही कार्यान्वित होते. 3 आहे, समाजाच्या उन्नतीसाठी लागणारी अनेक कौशल्य ही शिक्षणामधूनच आपल्याला प्राप्त होतात. पुढचा मुद्दा आहे, समाजात अनेक मूल्यांची जोपासना होत असते, त्यामध्ये सतत नवीन मूल्यांची भर पडत असते. काळानुसार मुद्दे बदलणार आणि ही जाणीव शिक्षणच करून देते.
पुढचा मुद्दा आहे योग्य विचारांची जी क्षमता आहे ही शिक्षणामधूनच आपल्या अंगी येते. 6 देशासाठी सुजाण आणि सुशिक्षित नागरिक हे आपल्याला शिक्षणामधूनच निर्माण करता येतात किंवा तयार होतात त्या ठिकाणी. 7वा मुद्दा आहे निर्णय क्षमता आणि तिचा विकास कसा करावा, निर्णय कसे घ्यावेत, बदलाला सामोरं कसं जावं हे सुद्धा तुम्हाला शिक्षणच सांगतं. आणि 8वा मुद्दा आहे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार यामुळे आधुनिकीकरणास अधिक चालना मिळते. व्यक्ती समाजामध्ये राहते, ती समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने व्यक्तीला समाजात होणाऱ्या बदलांचा स्वीकार करून प्रगतीला चालना द्यायची असते. मग या ठिकाणी आपण काय करतो, नवनवीन मूल्य आहेत ती स्वीकारून जे नवीन आहे, जे हवे आहे त्याचा तसा दृष्टिकोन आपण ठेवतो. आधुनिकीकरणामध्ये स्वयंपूर्णता ही महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वयंपूर्ण होईल तेव्हा स्वयंपूर्ण समाज आणि राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल आणि खऱ्या अर्थानं याला आपण आधुनिकीकरण म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण जो मुद्दा बघितला शिक्षण आणि समाज, शिक्षण आणि संस्कृती, शिक्षण आणि आधुनिकीकरण यांचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास केलेला आहे. शिक्षणाशी संबंध. दुसरा आहे वैश्विकीकरण, संकल्पना गरज शिक्षणाशी संबंध. तिसरा आहे धर्मनिरपेक्षता, संकल्पना गरज शिक्षणाशी संबंध. आणि चौथा आहे बहुसांस्कृतिकता, रवींद्रनाथ टागोर आणि जे कृष्णमूर्ती यांच्या बहुसांस्कृतिकतेची संकल्पना. त्यातला पहिला आता आपण या ठिकाणी मुद्दा अभ्यासत आहोत, राष्ट्रीयत्व. राष्ट्रीयत्व ही संकल्पना गरज शिक्षण प्लस राष्ट्रीयत्व आणि त्या दोन्हींचा संबंध. आपल्या सर्वच नागरिकांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. आपल्या देशाबद्दल आपल्याला काय आहे, आपलेपणाची भावना आहे. याचं कारण म्हणजे काय तर आपल्या देशाविषयीची आपलेपणाची भावना ही सर्वांच्याच मनामध्ये जागृत अवस्थेत असते. आपण सर्वांनीच देशासाठी जगले पाहिजे आणि देशासाठीच मेले पाहिजे. कारण देश आपणास काय देतो यापेक्षा आपण देशाला काय दिले पाहिजे हे प्रत्येकाने मनापासून ठरवले पाहिजे. देशप्रेम, राष्ट्र, राष्ट्राभिमान, राष्ट्रीयत्व या ज्या संकल्पना आहेत या दोन्हीही ह्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. कारण आपण आपल्या राष्ट्राला अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी खारीचा वाटा उचलणं आवश्यक आहे. आपण आपल्या मातीशी एकनिष्ठ राहणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मग आता राष्ट्र म्हणजे काय तर राष्ट्र म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अस्तित्व असलेल्या आणि त्यायोगे आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकांचा समुदाय होय. मग अशा समुदायातील राष्ट्र या संकल्पनेचे वैज्ञानिक राज्यसंस्थेत होणारे स्थित्यंतर म्हणजे राष्ट्र. राष्ट्र या शब्दासाठी इंग्रजीमध्ये नेशन हा शब्द आहे आणि हा शब्द लॅटिनमध्ये नॅटिव्हो या शब्दापासून बनलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे जन्म किंवा वंश. आता त्याची थोडक्यात आपण व्याख्या बघूया. सलग मायभूमी, एक लोकभाषा, आर्थिक सहजीवन व एका राष्ट्रीय संस्कृतीच्या आधाराने नांदणारी राष्ट्रीयत्वाची भावना या 4 बाबींत विकास होऊन ज्या लोकसमूहाला राष्ट्रीय लोकसमूहाचे स्वरूप आले आणि त्यामधून खऱ्या अर्थाने राष्ट्र बनलेले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे आपापसात निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध आणि या हितसंबंधांना जोडणारी जपणारी समान भाषा ही राष्ट्रीयत्वाच्या आणि त्या अनुषंगाने राष्ट्राच्या निर्मितीमागील उत्स्फूर्त आणि नैसर्गिक घडामोड आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्राचे अर्थकारण हेच महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व आहे असं म्हणता येईल. मग राष्ट्र या शब्दाचा ढोबळ अर्थ काय आहे तर एका भूभागावर राहणाऱ्या संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह होय. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे आणि समान वर्णाचे असतात, एकच भाषा बोलतात. बऱ्याच वेळेस राष्ट्र हा शब्द देश या अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीत विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदाहरणार्थ तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र वगैरे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकता म्हणजे राष्ट्र होय. समान संस्कृतीमधून अभिव्यक्त होणारी समान मनोबल, समान आर्थिक जीवन, समान भूप्रदेश व समान भाषा
यांच्या आधारावर निर्माण झालेली स्थिर व ऐतिहासिक परंपरा असलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. ही व्याख्या आहे जे.बी. स्टॅलिन यांची. जे.बी. स्टॅलिन यांची व्याख्या आहे. मग राष्ट्रीयत्व म्हणजे काय? तर राष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात झिरपणारी आणि सर्वांच्याच मनात असल्याचा दावा करणारी भावना किंवा मनाची स्थिती म्हणजे राष्ट्रीयत्व. ही व्याख्या आहे प्राध्यापक हॅन्स कोहेन यांची. आता या व्याख्यांवरून आपल्याला असं दिसून येतं की समान मूल्यांचा जर विकास आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो, म्हणजेच काय तर एकमेकांबद्दलची आपुलकी, माया, प्रेम, आत्मीयता, आपलेपणाची भावना यामधून निर्माण होते आणि यामधूनच राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा खऱ्या अर्थानं विकास झालेला दिसून येतो. मग आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी सर्व काही करण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ही भावना जिच्यासाठी अनेक लोक आत्मसमर्पण करायला सुद्धा तयार होतात. आणि याचंच उदाहरण म्हणजे आपल्या देशातले सैनिक. आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं जरी पाहिलं तरी आपल्याला सहन होत नाही. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की क्रिकेट खेळ हा सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे आणि यामध्ये जेव्हा विजय होतो तो विजय फक्त त्या खेळाडूंचा नव्हे तर तो विजय माझा आहे. आणि हा आपण आनंदोत्सव कशा पद्धतीने साजरा करतो हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग ही सगळी उदाहरणं ही आहेत ती राष्ट्रावरील प्रेमाची आहेत, आपलेपणाची आहेत, आत्मीयतेची आहेत, एकीची आहेत आणि ही एकीची भावना आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणानं दिसून येते. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. या ठिकाणी हे जे राष्ट्रीयत्व आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये का निर्माण झाले पाहिजे? तर बघा त्याच्यामध्ये आपण बघूया की आपण सगळे एक आहोत म्हणजे एकीची भावना मनामध्ये निर्माण होण्यासाठी हे राष्ट्रीयत्व प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. 2. देशामध्ये असलेली विविधता आणि ती विविधतेमधून एकता निर्माण होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? राष्ट्रीयत्व हे आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. उदाहरणार्थ विविध धर्माचे सण, उत्सव, दिन, कार्यक्रम आपण साजरे करतो आणि सगळ्याच कार्यक्रमांमध्ये आपण काय करतो? सहभागी होतो, एकत्र येऊन त्या सगळ्या गोष्टी करत असतो. हेच आपलं एकीचं बळ आहे आणि तेच राष्ट्राला पोषक आहे. 3रा मुद्दा आहे आपण सर्वजण एकाच मायभूमीवरती राहतो. तेथील संस्कृती जपण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीयत्व हे मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. 4. भारत देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे हे आपण पूर्वीपासून ऐकत आहोत. कारण हे राष्ट्र आहे ते कशाचं आहे बघा? संतांचं आहे, महान व्यक्तींचं आहे आणि त्यांची शिकवण येणाऱ्या पिढीला व्हावी म्हणून या सर्वांकडून आपण काय करतो? आदर्श घेत असतो, काही मूल्य घेत असतो आणि ह्या मधून त्या व्यक्तिमत्वाची प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणेच आपण काय केलं पाहिजे? त्याग, सहिष्णुता, समर्पण यासारख्या भावना ज्या आहेत त्या आपण विकसित करत असतो. त्यांनी कशा पद्धतीने केलेले? ज्ञानेश्वरांनी नेमकी ज्ञानेश्वरी लिहिताना, पसायदान मागत असताना काय सांगितलेलं आहे? त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही, ते मागितलं समोरच्या आपल्यासाठी म्हणजे समाजासाठी. पुढचा मुद्दा आहे देशप्रेम, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा यासारख्या भावना मनामध्ये निर्माण होण्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीयत्व आणि शिक्षण यांचा संबंध. आपल्या देशामध्ये समाजाला विषमतेचा आधार झालेला आहे आणि तो फक्त शिक्षणानेच बरा होऊ शकतो. कारण आज देशामध्ये, जगामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त शिक्षणानंच झालेल्या आहेत. म्हणून राष्ट्र प्रगतीमध्ये शिक्षण हे परिवर्तनाचं प्रमुख माध्यम मानलेलं आहे. सर्व सामाजिक समस्यांवरचा जो इलाज आहे हा इलाज फक्त शिक्षणच आहे. कारण सरकारने शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणावर वाढवावे. कारण व्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यकता वाटत असेल तर प्रत्येकाच्या अंगी व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची शक्ती आपण फक्त आणि फक्त शिक्षणामधून देऊ शकतो. आणि मग ही शक्ती जी येण्यासाठी जी आहे त्या ठिकाणी शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावला की राष्ट्राचा दर्जा आपोआप उंचावणार आहे. म्हणून राष्ट्रीयत्व आणि शिक्षण यांचं अतिशय जवळचं नातं आणि जवळचा संबंध आपल्याला असलेला दिसून येतो. कोणत्याही राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील लोकांमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर अवलंबून असते. शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मउद्धार, आत्मविश्वास
आत्मआदर, सामाजिकता, राष्ट्रीय, शैक्षणिक, भावनिक यासारखे सगळेच विकास या ठिकाणी आपल्याला शिक्षणामधून विद्यार्थ्याच्या अंगी जोपासता येतील आणि त्यामधून राष्ट्रविकास हा वाढीस लागेल. आणि म्हणून त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना जर त्यांच्या अंगी जर बांधली तर काय होईल, एक चांगलं व्यक्तिमत्व शिक्षणामधून राष्ट्राला मिळू शकेल. आता आपण राष्ट्रीयत्व आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध अभ्यासत आहोत. एक, शाळेतील विविध अभ्यास विषयाच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची जोपासना करता येईल. दोन, शाळेत विविध उपक्रम, अभ्यासपूरक कार्यक्रमांचं आयोजन करून त्यामधून राष्ट्रीयत्वाची भावना मुलांच्या मनामध्ये जोपासता येईल. तीन, शाळेत राष्ट्रप्रेम, देशप्रेम ही जी मूल्य आहेत ही विकसित करून राष्ट्रीयत्वाची भावना अधिकाधिक आपल्याला विकसित करता येईल. चार, समोर येणाऱ्या प्रसंगामधून, घटनेमधून, गोष्टींमधून त्याबद्दल असलेल्या श्रद्धा, निष्ठा ह्या विद्यार्थ्यांच्या अंगी जोपासून राष्ट्रीयत्व आणि त्याबाबतची भावना त्यांच्या अंगी रुजवता येईल. पाच, विद्यार्थ्यांमध्ये संकुचित, अहंकारी, आक्रमक, विघटनकारक भावना निर्माण होणार नाहीत याचीही काळजी, जबाबदारी ही शिक्षणाने घेतली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचं जतन त्यांच्यामध्ये केलं पाहिजे आणि त्यांना विधायकतेकडे नेणं आणि विघातक गोष्टींचे परिणाम काय होतात हे समजावून सांगणं हे सुद्धा काय आहे, शिक्षणाचंच महत्वाचं कार्य आहे. सहावा मुद्दा आहे राष्ट्रीयत्व आणि त्याविषयीचा दृष्टिकोन मुलांवरती बिंबवण्यासाठी सुयोग्य, सुसंस्कार हे जे शिक्षण आहेत हे शिक्षणामधूनच आपल्याला देता येतात आणि म्हणून त्यामधून सुद्धा आपल्याला काय होईल, राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावण्यास मदत होईल. सातवा मुद्दा आहे देशामध्ये विविध संस्कृती आहेत आणि या संस्कृतीची माहिती, ज्ञान व्हावे यासाठी शाळेत शैक्षणिक सहलींचं आयोजन करावं. ज्या ज्या ठिकाणच्या संस्कृती आहेत, भाषा आहेत, वेशभूषा आहेत, आहार आहेत, शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावता येते. आठवा मुद्दा आहे शेवटचा की राष्ट्राची खरी ओळख ही राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्रासमोरील विविध समस्या आणि त्यांची सोडवणूक आपले जे शिक्षण आहे हे शिक्षण कशा पद्धतीने करता आहे याची जाणीव सुद्धा आपण शिक्षणामधून केली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे की आपल्या देशाची संस्कृती जी आहे ती अति प्राचीन संस्कृती आहे, अति महान संस्कृती आहे आणि म्हणून त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे आणि पुढील पिढीला ते संक्रमित करत असताना या ठिकाणी एक चांगला दृष्टिकोन प्रत्येकाच्याच मनामध्ये निर्माण करण्याचं कार्य सुद्धा शिक्षणच करत आहे. आता या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्यावरच्या सगळ्याच की यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे तर आपल्याला दिसून येईल की आपला देश, आपले राष्ट्र आणि ह्या राष्ट्राबद्दलचं प्रेम आणि ही जी राष्ट्रनिष्ठा आहे हे निर्माण होण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मग राष्ट्रीयत्वाची भावना आणि राष्ट्राचे तत्वज्ञान आणि संस्कृती याबद्दल वाटणारा अभिमान हा विविध प्रकारच्या जीवन मूल्यांमध्ये राष्ट्राच्या वैशिष्ट्यांना अग्रस्थान देण्याची अभिवृत्ती म्हणजेच आपल्याला काय आहे, राष्ट्रीयत्व म्हणता येईल. आणि ही राष्ट्रीयत्वाची भावना देशातील लोकांच्या मनात निर्माण झाली तर त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते. पुढचा मुद्दा बघतो आहोत आपण, वैश्विकीकरण म्हणजेच विश्वबंधुत्व. तर विश्वबंधुत्व म्हटलं की आपल्याला निश्चितपणानं टागोरांचा त्यांचा एक संकल्पना होती ती आपल्याला इथं दिसून येते. मानवतावादी दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्यातून ही विश्वबंधुत्व ही तत्वत्रयीपैकी एक संकल्पना म्हणजे विश्वबंधुत्व. आता ही जी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळामध्ये 1789 ते 99 मध्ये स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या संकल्पनांचा उद्घोष करण्यात आला. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात. मग पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया की स्वातंत्र्यामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, खाजगी मालमत्तेचा हक्क इत्यादी गोष्टी अभिप्रेत होत्या. पुढचा मुद्दा, समतेमध्ये सरदार वर्गाचे खास अधिकार संपुष्टात आणून सर्व नागरिकांमध्ये वर्गनिरपेक्ष समान संधी देणे व कायद्याबाबत समानता इत्यादी गोष्टी अंतर्भूत होत्या. पुढचा मुद्दा, जगामध्ये स्वातंत्र्य, समता
यावर विश्वास असल्याने ती तत्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशातील असोत, ते एकमेकांचे बंधू आहेत. ही संकल्पना म्हणजे विश्वबंधुत्व संकल्पना होय. प्राचीन ग्रीसमध्ये प्रथमतः स्टोईक तत्वज्ञांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली. विवेक हा सर्व व्यक्तींना जोडणारा दुवा आहे. सर्वांना समान असणाऱ्या कायद्यावर आधारलेले विश्वराज सर्वांना समान असणाऱ्या कायद्यांवर आधारलेले विश्वराज स्थापन करता यावे असे सांगितलेले आहे. ख्रिस्ती व इस्लाम धर्मात विश्वबंधुत्वाची भावना आपण सर्व देवाची लेकरे असून एकमेकांचे भाऊ आहोत या विचारातून प्रकट झालेले आपल्याला दिसून येते. धर्म सुधारणेच्या काळामध्ये सुधारणावादी धर्मपंथीयांनी विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करून हे जग ईश्वराने निर्माण केले आहे, आपण सर्वजण त्या ईश्वराची लेकरे आहोत, हाही विचार या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. युरोपमध्ये 17व्या शतकात विश्वबंधुत्व आणि त्याची कल्पना नैसर्गिक अधिकाराच्या संदर्भात मांडली. विश्वबंधुत्वाची संकल्पना समष्टीवादी आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये समतोल प्रस्थापित करणे आवश्यक आहे. या विश्वबंधुत्वाची कल्पना ही राष्ट्रीयत्वाच्या पुढे जाणारी भावना आहे. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना स्पष्ट करताना जगातील सर्व प्राणीमात्रांना एकाच ईश्वराची लेकरे आहोत असे संबोधले आहे. राष्ट्रीयत्वाच्या पुढे जाऊन संपूर्ण जगाला माहिती असणारी आत्मीयतेची भावना म्हणजे विश्वबंधुत्व किंवा वैश्विकीकरण होय. वैश्विकीकरण म्हणजे काय तर जगामध्ये स्वातंत्र्य, समता यावर विश्वास असणारे व ती तत्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक हे एकमेकांचे बंधू आहेत. यालाच आपण विश्वबंधुत्व म्हणत असतो. व्याख्या बघूया. जगातील सर्व समाजात आणि ऐतिहासिक काळाच्या चौकटीत संबोधित झालेली मानवी मनाची विशिष्ट बाजू, विशिष्ट कृती आणि विशिष्ट मानवी नाशवंतपणा हे विश्वव्यापी असून त्यांची आवश्यक स्थिती म्हणजे वैश्विकीकरण. आता हे वैश्विकीकरण म्हणजे काय तर इथं तत्वज्ञानाशी संबंधित ही संकल्पना मांडलेली आहे. यामध्ये मानवी हक्क आहेत, त्या मानवी हक्कांचे महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. मानवी हक्क हे विश्वव्यापी आहेत. जागतिक दृष्टिकोन ही संकल्पना सुद्धा वैश्विकीकरणाचाच एक भाग आहे. या विश्व संकल्पनेमध्ये सर्व जगाची कल्पना आहे. प्राचीन काळामध्ये सुद्धा वैश्विकीकरणाची संकल्पना रुजवण्याचं कार्य संतांनी केलेले आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी जो आपण या ठिकाणी सहसंबंध बघणार आहोत तो बघा. या ठिकाणी वैश्विकीकरण आणि शिक्षण. आता एक पहिला बघूया. सर्व प्रकारच्या संस्कृतीबद्दलचा आदर हा शिक्षणामधून आपल्याला रुजवता आला पाहिजे. तर रुजवण्यासाठी या दोन्हींचा परस्पर संबंध आपल्याला असलेला दिसून येतो. 2. वैश्विकीकरणाची भावना जागतिक शांततेसाठी किती महत्वाची आहे हे आपल्याला शिक्षणामधून दिसून येतं. 3. सुसंस्कृत आणि विशाल दृष्टिकोन असलेला मानव घडण्यासाठी वैश्विकीकरणाची भावना शिक्षणातून रुजवली जाणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा मुद्दा. शिक्षणामुळे सर्व जग हे कुटुंब आहे ही भावना निर्माण होते. 5. विविध संस्कृतीचा आदर करून त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारणे आणि चांगली बुद्धी सुद्धा आपल्याला शिक्षणच देते. 6वा मुद्दा. विविध संस्कृतीचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायला शिकवते. म्हणजेच आपल्या संस्कृतीची जी श्रेष्ठता आहे या ठिकाणी आपल्याला समजते. आणि पुढचा मुद्दा शेवटचा 7वा. व्यापक दृष्टिकोन तयार होतो. म्हणजे शिक्षणामधून ही जी आपल्याला वैश्विकीकरणाची भावना आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं विविध संस्कृतीचा आदर करण्याची वृत्ती सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते. विचारांची जी पातळी आहे, व्यापकता आहे ही आपल्याला वाढलेली दिसून येते. सामाजिक ऐक्य आहे, ती जी भावना मनामध्ये आहे सामाजिक ऐक्याची ती सुद्धा आपल्याला काय होते वाढीला लागलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना यामधून वाढीला लागते. स्वातंत्र्य, समता यानंतर विश्वबंधुत्व भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये रुजते. आणि पुढचा मुद्दा आपण बघत आहोत धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना काय आहे आणि यामध्ये शिक्षणाशी त्याचा संबंध काय आहे. आता ही धर्मनिरपेक्षता ही जटिल
आणि थोडीशी गतिशील अशी संकल्पना आहे. ही संकल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये वापरली गेली. ही एक विचारधारा आहे ज्यामध्ये धर्म आणि धर्माशी संबंधित कल्पना जाणून बुजून दूर ठेवल्या जातात. म्हणजे काय, तटस्थ ठेवल्या जातात. विशिष्ट धर्माला संरक्षण देणं यापासून प्रतिबंधित ही संकल्पना करत असते. आपल्या भारतामध्ये राज्यघटनेत 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाची भर घातली गेली. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. याचाच अर्थ कोणालाही कोणताही धर्म स्वीकारता येतो आणि त्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. आपण त्याच्या व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याने धर्माला राजकारणापासून किंवा कोणत्याही गैरधार्मिक प्रकरणापासून दूर ठेवले पाहिजे आणि सरकारने धर्माच्या आधारावर कोणाशीही भेदभाव करू नये, याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता होतो. पुढची व्याख्या आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे एखाद्याच्या धर्माला विरोध करणे नव्हे, तर प्रत्येकाला त्याच्या धार्मिक श्रद्धा आणि त्या श्रद्धा मुक्तपणे पाळण्याची परवानगी देणे. ती धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्याही धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा आदर केला जातो. असं काही नाहीये की याच धर्माचा असला पाहिजे किंवा तोच विशिष्ट काहीतरी असणं गरजेचं नाहीये. तर काही लोक नास्तिक असतात पूर्ण अंशानं, की वास्तव जे आहे ते स्वीकारून फक्त ते पुढे जात असतात आणि अशा वेळेला सुद्धा त्यांनाही या ठिकाणी या संकल्पनेमध्ये आदराचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. चौथी व्याख्या आहे, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे संसद कोणताही धर्म कोणावरही लादणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली व्याख्या आहे. आणि पुढचा मुद्दा आहे पाचवी व्याख्या, इतर धर्माविषयी आदर आणि समभाव बाळगणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. हे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ही व्याख्या आहे. आता आपल्या लक्षात सगळ्या त्यांच्यावरती कोणालाही म्हणजे कोणीही त्याच्यावरती धर्म लादला जाणार नाही. ज्यांना जो धर्म आवडेल तो या ठिकाणी ते धारण करतील, त्याचं पालन करतील आणि अशी ग्वाही भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला देण्यात आलेली दिसून येते. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय घटनेच्या मूलभूत अधिकारात सांगितलेला आहे. तसेच भारतीय घटनेत धर्माशी संबंधित काही बाबींचा उल्लेख कलम क्रमांक 25, कलम 26 आणि कलम 30 यामध्येही झालेला दिसून येतो. काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला यामध्ये विचारले जाते. तर कलम 25 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर कलम 25 मध्ये प्रत्येक व्यक्तीला तिच्या श्रद्धा ज्या आहेत त्या तिच्या आवडी निवडीनुसार कोणत्याही धर्माचं पालन करून त्याची उपासना करणं याविषयी पूर्ण स्वातंत्र्य या कलमामध्ये दिलेलं आहे. कलम नंबर 26, धर्माशी संबंधित असलेल्या व्यवहाराची देखभाल करण्याचं सर्वांनाच स्वातंत्र्य आहे आणि ते दिलेलं आहे आपल्याला. आणि कलम 30, राज्याचे म्हणजे शासकीय अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या या संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण देण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आता आपल्याला हे सगळे जे कलम आहेत ही वेगवेगळ्या क्षेत्रासाठी म्हणूया, वेगवेगळ्या घटनेसाठी म्हणूया, ही आपल्याला असलेली दिसून येतात. आणि त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये घटनात्मक दृष्टिकोन काय आहे, तर भारतीय संदर्भात संविधानाच्या निर्मितीपासून धर्मनिरपेक्षतेची संकल्पना होती, जी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकारापासून कलम 25 ते 28 घटनेच्या भाग 3 मध्ये नमूद केलेली आहे आणि मूलभूत हक्कांमध्ये ती स्पष्ट आहे. भारतीय संविधानात पुन्हा धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताना 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 द्वारे धर्मनिरपेक्षता हा शब्द त्यांच्या प्रस्तावनेत जोडलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, धर्मनिरपेक्ष राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही नागरिकाशी भेदभाव न करता प्रत्येकाशी समानतेने वागते. आणि शेवटचा मुद्दा आहे, भारतीय राज्यघटना कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नाही. आता याची गरज काय आहे? एक, लोकशाही प्रधान देशात प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असणे आवश्यक असते. त्याप्रमाणे व्यक्तीच्या श्रद्धा व आवडीनिवडीप्रमाणे कोणत्याही धर्माचे पालन करणे व या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठीच भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करून समाजवादी व धर्मनिरपेक्षता या शब्दाची भर घातलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेला आहे.
त्यामुळे सर्व धर्माच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता येते. म्हणजे धर्मनिरपेक्षता या शब्दामुळे सामाजिक वातावरण स्वास्थ्यपूर्ण राहायला मदत होते. आता आपण बघत आहोत धर्मनिरपेक्षता आणि शिक्षण. भारतीय घटनेनुसार कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देण्यात आलेले नाही, तर सर्व धर्मांना समान स्थान, समान दर्जा आपल्याला दिलेला दिसून येतो. ब्रूवेचर यांच्या मते धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माला प्राधान्य देण्यात आलेले नाही. ती नैतिक शिक्षणाची तात्विक बाजू आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये या संदर्भामध्ये 2 गोष्टी आपल्याला स्पष्ट केलेल्या दिसून येतात. एक, धार्मिक अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली आहे. अशा संस्थांना त्यांच्या इच्छेनुसार शासन अनुदान देईल असं या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. 2, शिक्षण संस्थांपैकी नैतिक दृष्टिकोन निर्माण करणे, परंतु ही बाब शाळेच्या वातावरणावरती अवलंबून असते. धर्मामुळे माणूस परमेश्वराच्या स्वरूपाचा, प्रगतीचा विचार करत असतो, कारण धर्म ही एक सर्वश्रेष्ठ अशी शक्ती आहे. याचा उपयोग करून शिक्षणातून मानवतावादी धर्माची शिकवण विद्यार्थ्यांना आपल्याला देता येईल. उदाहरणार्थ, शाळेच्या हजेरी पत्रकावर असणारा जातीचा, धर्माचा उल्लेख आपल्याला काय करता येईल, पुढील प्रमाणे अनेक गोष्टींमधून धर्मनिरपेक्षता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवता येईल. 1, धार्मिक स्वातंत्र्याची भावना शिक्षणामधून रुजवणं. 2, तार्किक विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करणं. 3, समान हक्काची भावना शिक्षणामधून निर्माण करणं. 4, समाजाच्या प्रवाहात गेल्यावरती सर्व धर्मांना समान मानण्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं. 5, सहनशीलता या मूल्याची रुजवणूक शिक्षणाद्वारे होणं. 6, शिक्षणातून सर्व धर्माचा आदर करण्याची वृत्ती विविध धर्माचे सण समारंभ साजरे करून निर्माण करता येते. 7, शाळेतील विविध धर्माच्या प्रार्थनांचा समावेश या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. प्रत्येक शाळेमध्ये विविध धर्माच्या प्रार्थना ज्या आहेत त्या ठिकाणी म्हटल्या जातात. 8वा मुद्दा आहे सर्व धर्माच्या तुलनात्मक अभ्यासावर भर दिला असल्याने विद्यार्थ्याची धर्माबद्दलची जी अचूक मनोभूमिका आहे ती अचूक मनोभूमिका यामध्ये तयार होते. आता आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी धर्मनिरपेक्षता आणि शिक्षण यांचा सहसंबंध कसा आहे. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये बघतो आहोत बहुसांस्कृतिकता. ही कोणाची आहे तर रवींद्रनाथ टागोर आणि जे कृष्णमूर्ती. आता आपण अगोदर सुरुवातीला बघूया रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार काय आहेत. टागोरांनी अगोदरच सांगितलेलं आहे की संपूर्ण जग हे कुटुंब आहे आणि यामधूनच टागोरांनी नेहमी शिक्षणाकडे या पद्धतीनं आपला बघण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे. कारण त्यांचा जो दृष्टिकोन होता तो विश्वव्यापी होता. कारण त्यांच्या मते शिक्षणाद्वारे स्वतःची जाणीव स्वतःला पहिल्यांदा झाली पाहिजे. कोहम, सोहम आणि कोहम, मी कोण आहे हे या ठिकाणी शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे. त्यांच्या मते अध्यात्मवाद हा मानवतेचा आत्मा आहे. त्यांच्या मते उच्च शिक्षण हे माहिती देत नाही तर आपल्याला प्रत्यक्ष जीवन आणि शिक्षण यांच्यामध्ये सांगड घालण्याचा सतत प्रयत्न करते. मन आणि बुद्धी यांच्या स्वातंत्र्यावर त्यांचा विश्वास होता. व्यक्तीचे किंवा बालकाचे स्वातंत्र्य निसर्गाशी मानवाने साधलेला एक सुसंवाद आहे. कारण शिक्षण म्हणजे एकरूप होणे. उदाहरणार्थ वेगवेगळे विषय शिकवत असताना भूगोल शिकवताना पृथ्वीपासून आपण त्यांना सतत दूर ठेवतो आणि माहिती देत असतो. कारण टागोरांनी घोकमपट्टीला कायमच विरोध केलेला आहे. त्यांनी सांगितलं की मूल निसर्गामध्ये खऱ्या अर्थानं वाढतं, त्याचा विकास होतो आणि ज्ञान तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतो. कारण तिथलं वातावरण हे मोकळं वातावरण आहे आणि अध्ययनाला तो प्रवृत्त होतो. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून त्यांनी शांतिनिकेतनची सुद्धा आपल्याला स्थापना केलेली दिसून येते. याच्यामध्ये सृजनशील, सौंदर्यात्मक, व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करणारा अभ्यासक्रम त्यांनी या ठिकाणी तयार केला. त्याचबरोबर कारागीर, अभिजात कला, नृत्य, संगीत, नाटक हे अभ्यासक्रमामध्ये त्यांचे काही घटक होते, विषय होते. शारीरिक श्रम मात्र अनिवार्य ठेवलेलं होतं. पुस्तकी शिक्षणापेक्षा कृतीवर आधारित शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केलेला दिसून येतो. हे त्यांचे झाले आपल्याला शैक्षणिक विचार आणि त्याच शैक्षणिक प्रणालीतून वैश्विकता व निधर्मीवाद प्रतिबिंबित होतो. धर्म आणि जात यावर
मानवाचं वर्गीकरण त्यांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर मानवता धर्म आहे. ते अद्वैतवादी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या देवता म्हणजे ब्रह्माचं रूप, ब्रह्म म्हणजे निसर्ग, परमेश्वर, मानवता या दोन्हीही गोष्टी भिन्न नसून निसर्गरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. ते फार मोठे देशभक्त होते पण अंध राष्ट्रवादी नव्हते. पुढे आहे त्यांनी सांगितलं की आजच्या युद्धाने भग्न झालेले जग आणि असमाधानाने अस्वस्थ झाल्याने टागोरांचे शैक्षणिक तत्वज्ञान हा आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे काम करताना दिसतोय. कारण या समस्येसाठी निधर्मवाद आणि वैश्विकता यावर आधारलेला अभ्यासक्रम हा उपाय आहे. शिक्षण हे शांततापूर्ण शैक्षणिक पद्धती यांचा अविभाज्य घटक आहे. शाळांशी परस्परांशी सुसंवाद आणि चर्चा, एकमेकांची संस्कृती जर आपण सामावून घेतली तर इंटरनेटने हे सहज शक्य आहे. जगाशी सहसंबंध साधून विचाराचं आपल्याला आदान प्रदान करून ते विद्यार्थी काय करतील, त्यामधून सुसंवाद साधतील. टागोरांची संस्कृतीबद्दलची दूरदृष्टी ही गतिशील होती. विविध संस्कृतीचा बहुसांस्कृतिक संकल्पनेचा प्रसार त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो आणि आज तत्वज्ञानामध्ये या गोष्टी आपल्याला प्रेरणादायी ठरत आहेत. शिक्षण आणि निसर्ग सहसंबंध जोडल्याने पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंधित ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला सहज उपाय या ठिकाणी शिक्षण आणि निसर्ग यांचा जर संबंध जोडला तर उत्तरं मिळतात. पर्यावरणावरील हल्ले जे आहेत हे पूर्ण अंशाने तुम्ही थांबवा, कारण पर्यावरणावर जर हल्ला झाला म्हणजे तुमच्यावर हल्ला झाला. सृजनात्मक अभिव्यक्ती हे शांतिनिकेतन, विश्वभारती यांची काय आहेत वैशिष्ट्यपूर्ण अंग आहेत. सृजनशीलतेवर भर जर दिला तर तरुणांची जी मनं आहेत जी आज ताणतणावाखाली आपल्याला दिसून येत आहेत, निराशवादाच्या दृष्टिकोनातून ते स्वतःकडे बघत आहेत, त्यातून ती खऱ्या अर्थानं मोकळी होतील, मुक्त होतील. कारण त्यांच्या गुणांचं प्रदर्शन करण्याची संधी त्यांना जर आपण दिली तर आजच्या शिक्षण तज्ज्ञांनी त्यांच्या कार्याचा मागोवा सतत घेतला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या समस्यांची उत्तरं आपल्याला देता येते. ही झाली टागोरांच्या बाबतीमध्ये. आता पुढचा मुद्दा आपण बघत आहोत, जे कृष्णमूर्ती. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. जे कृष्णमूर्ती यांचे कुठले विचार आहेत बघा. जे कृष्णमूर्ती यांच्या शैक्षणिक विचारानुसार सत्याच्या मार्गाकडे जाण्यासाठी कोणत्याही धार्मिक संघटना, पंथ यांची गरज नाही. कोणत्याही अटीशिवाय त्यांना मुक्त करणं म्हणजे शिक्षणाचं ध्येय आहे. शिक्षण म्हणजे ज्ञान प्राप्त करणे किंवा ती माहिती गोळा करणे नसून त्या ज्ञानामध्ये अंतरसंबंध प्रस्थापित करणे म्हणजेही त्यांना ते ज्ञान नव्हे तर संपूर्ण जीवनाचं तथ्य जाणून घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण होय, असं जे कृष्णमूर्ती यांचं मत होतं. 34व्या वर्षी त्यांना आध्यात्मिक अनुभूती प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदललेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यांनी उपदेश देण्याचं कार्य सुरू केलं. त्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. वंश, धर्म, राष्ट्रीयता वर यासारखे कार्य त्यांनी सुरू केले आणि यासाठी त्यांनी काय केलं की जगामध्ये जगभर प्रवास केला. वंश, धर्म, राष्ट्रीयता, वर्ग, परंपरा या सगळ्या ज्या बाबी होत्या, माणसामध्ये असलेला फरक, यासाठी त्यांनी काय केलं, उद्बोधनाचं कार्य फार मोठ्या प्रमाणावरती केलेलं दिसून येतं. त्यांचा राष्ट्रवादी विचार काय होता बघा. कृष्णमूर्तींना सतत वाटायचं की वरवर पाहता राष्ट्रवाद हा जमात आणि अर्थकारण यावर लोकांमध्ये विभाजन करता येणं किंवा ज्याचं रूपांतर युद्ध किंवा संघर्षात होतं. राष्ट्रवाद म्हणजे देश किंवा जमात यांच्याशी स्वतःचं नातं जोडण्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला एक प्रयत्न आहे. 21 मार्च 1948 मधील चर्चेमध्ये त्यांनी असं सांगितलं की जेव्हा धर्म हा राष्ट्रवादाचा पर्याय बनतो किंवा राष्ट्रवाद हा धर्माचा पर्याय होतो तेव्हा या दोहोंचा अर्थ म्हणजे स्वतःचे विस्तारीकरण होय. यामुळे संघर्ष आणि दुःख निर्माण होते. राष्ट्रवादाच्या भावनेविरुद्ध ते म्हणतात, काही लोक राष्ट्रवादाचा गैरवापर करून सत्ता विस्तारित करतात आणि दुर्बल घटकांची पिळवणूक करतात. विस्तारासाठी त्यांच्या जमिनी बळकावल्या जातात. याचंच उदाहरण म्हणजे युरोपियन राष्ट्रांनी राष्ट्रवादाचा गैरवापर करून वसाहतवादास सुरुवात केली आणि अनेक देशात आपल्या वसाहती बसवल्या आहेत किंवा बसवल्या आहेत. उदाहरणार्थ इंग्रज,
फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि स्पॅनिश. शिक्षक आणि विद्यार्थी हे पूर्वग्रहाचे बळी असतात. त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी शांतपणे प्रश्न स्वतःला विचारावेत व तटस्थपणे स्वतःच्या विचारांची पारख त्यांनी केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनोव्यापाराचा अभ्यास सतत केला पाहिजे, अशीही त्यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे. भूतकाळाच्या उदात्तीकरणावर त्यांचा विश्वास होता. राष्ट्राभिमानाऐवजी सत्यावरील जग मुलांसाठी तयार केले पाहिजे. मानवतेचा सत्य व सौंदर्य याद्वारे उदो उदो करणं म्हणजे खरं स्वातंत्र्य होय. जे कृष्णमूर्ती हे काय डोळे झाकून ते राष्ट्रवादाचा स्वीकार करत नव्हते. या उलट आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि वैश्विक बंधुत्व यावर त्यांनी अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. ज्यामुळं आपण धर्म, जात, राष्ट्र, वर्ण, वंश या सर्वांचीच बंधने झुगारून देऊ एका उच्च पदावरती असं नसतं होतो. जे कृष्णमूर्ती यांचे निधर्मी वादाबद्दलचे विचार काय आहेत बघा, की या जे कृष्णमूर्ती यांच्या मते खरे धार्मिक मन हे कोणत्याही एका धार्मिक किंवा विचारामध्ये कधीही अडकून पडत नाही. ते पुढे असंही सांगतात की मुस्लिम मन आहे, हिंदू मन आहे किंवा ख्रिश्चन मन आहे असं काही नसतं. त्यांच्या आग्रही मनावर व परंपरावर विश्वास नसतो. अशा मनाला कोणत्याही क्षितिजांची मर्यादा नसते. ते मुक्त असते, निरागस असते, त्याला परमेश्वराची अनुभूती येते. म्हणून कृष्णमूर्ती यांचा असा विश्वास होता की शिक्षणाने असे नवे मन तयार व्हावे जे संशोधक वृत्तीचे असेल. समाजाने आखलेल्या चौकटीत ते अडकून राहणार नाही, असा या ठिकाणी संकुचित धर्मावर जे कृष्णमूर्ती यांचा विश्वास नव्हता. असे हे निधर्मी वादाबद्दलचे त्यांचे विचार होते. आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत. जे कृष्णमूर्ती यांचे वैश्विकता जी आहे त्याबद्दल ते काय म्हणतात बघा, की त्यांना कोणत्याही विशिष्ट पंथाचे म्हणणे, म्हणजे जे आपण म्हणत असतो की जे कृष्णमूर्ती यांनी काय सांगितलं की विशिष्ट पंथाचे म्हणजे धार्मिक विचारांचे ते नव्हते. मानवी एकात्मतेवर त्यांचा अतिशय विश्वास होता. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही म्हणजे जग आहात, कारण तुम्ही जगाहून भिन्न नाही. तुम्ही अमेरिकन, रशियन, हिंदू, मुस्लिम याहून तुम्ही वेगळे आहात. मनुष्य म्हणून एकमेवा द्वितीय आहात. तुमच्या जाणीवा, तुमच्या प्रतिक्रिया जगातील इतर लोकांसारख्या आहेत. विविध भाषा, विविध पद्धती, वरवरची संस्कृती आहे. तुमच्या जाणीवा, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या श्रद्धा, विश्वास, आदर्श, तुमची भीती, काळजी, एकाकीपणा, दुःख, आनंद हे सर्व उर्वरित मानवासारखे. जर तुम्ही ते बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सर्व मनुष्य मात्रांवर परिणाम होईल. त्यांचा असा विश्वास होता की मानव सर्व मानवाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या विविध प्रकारांमुळे म्हणजे आपल्याकडे धर्म, जाती, पंथ, वंश, संस्कृती यामध्ये जे लोक विभागलेले आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात. आणि मग अशा प्रकारच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन एक सर्वसमावेशक कृती केली की जगामध्ये शांतता प्रस्थापित होते. असा विचार त्यांनी आपल्या या भाषणांमधून केलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा आपण सर्वजण भारतीय, अमेरिकन, ख्रिश्चन अशी ओळख बाजूला ठेवून एकत्र येऊ, ते राजकीय विचार आपणामध्ये राजकीय आणि सामाजिक दुभंगलेपणा आणतायत. हे सर्व दूर जर आपण केलं तर मानव म्हणून सन्मानाने एकमेकांना सामोरे जाऊन विविध समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतो. हे झाले त्यांचे ह्या वैश्विकतेसंबंधीचे विचार. आता जे कृष्णमूर्तींचे शैक्षणिक विचारांची सद्यस्थितीबद्दलचे विचार काय आहेत बघा. पुढचा मुद्दा आपण बघूया. जे कृष्णमूर्ती यांच्या बाबतीत शैक्षणिक विचारांची सद्यस्थिती काय आहे बघा. सामाजिक महत्वाकांक्षा आधुनिक शिक्षणाने परिपूर्ण होत नाही अशी टीका केली जाते. असे म्हटले जाते की अनेक लोक सुशिक्षित होऊन देखील आज आपण बघत आहोत की देशासमोर अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या आजही सुटलेल्या नाही तर अधिक वाढत आहे. मग अशा वेळेस ते म्हणतात की शिक्षण व्यवस्थेचे हे काय आहे, अपयश आहे. आणि म्हणून अशा वेळेला जे कृष्णमूर्ती यांनी सांगितलं की शिक्षण कसं असावं, तर ते मूलगामी दृष्टी प्रदान करणारं शिक्षण असावं. अर्थपूर्ण शिक्षणाचा त्यांनी या क्षेत्रात राहून अनेक वर्षे सतत मागोवा घेतलेला आपल्याला दिसून येतो.
जे कृष्णमूर्ती म्हणतात की अंध राष्ट्रवादाची संकल्पना स्पष्ट करून देतात. आजही जग जे अनेक मूलभूत प्रवाहाचा धर्म, राष्ट्र, भाषा आणि जमात यांचं निमित्त करून मानवाला दुभंगण्याचा प्रयत्न करतात. तत्वे, कट्टरता यापासून मुक्त अशा धर्मावर ते भर देतात. अशा प्रकारे आजही त्यांचे धर्माबद्दलचे विचार आपल्याला प्रस्तुत. रवींद्रनाथ टागोर आणि कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानामधलं साधर्म्य बघूया आपण. टागोर आणि कृष्णमूर्ती हे दोघंही निसर्गाला उच्चस्थानी मानतात. तत्वज्ञान हे अस्तित्ववादाशी सुसंगत असण्यावर भर देते. मनाचं स्वातंत्र्य म्हणजे खरं शिक्षण, अशा दोघांची धारणा आहे. टागोर आणि शांतिनिकेतन विश्वभारती यांची स्थापना केली. तसेच कृष्णमूर्ती फाउंडेशनची स्थापना कृष्णमूर्तींच्या शाळांचे उद्दिष्ट होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चौकटीत बंदिस्त करू नये हे दोघांचेही मत होते. ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य म्हणून शेजारच्या खेड्यात जावे लागत असे, आणि कारण ते शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. आणि मग अशा वेळेला शाळा आणि समाज एकत्र जोडण्यासाठी जे कृष्णमूर्तींच्या मते सामाजिक प्रकल्प राबवले जात. आज विविध क्षेत्रात मानवाने न भूतो न भविष्य अशी प्रगती केलेली आहे, आणि हे कटुसत्य खऱ्या अर्थाने सुखी नाहीये, आणि हे कटुसत्य आपल्याला मान्य करावं लागेल. कारण या ठिकाणी आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये अपयश आलेलं आहे, आणि म्हणून दोघांचे विचार आपण जर बघितले तर शिक्षण पद्धतीवर चिंतन करण्यास प्रवृत्त करतात. कारण दोघांचेही कार्य आपल्याला निधर्मीवाद आणि वैश्विकता या मूल्यांचा विचार करायला उद्विक्त करतात. मूल्य बघा, सध्याची शिक्षण प्रणाली ही विद्यार्थी केंद्रित आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू सुद्धा बालक आहे. शिक्षण प्रणाली व्यवस्थितपणे चालण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे, पण तो शिक्षक सुद्धा सक्षम असणं गरजेचं आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, त्या ठिकाणी होत असतो, आणि हे सगळं काम शिक्षकच करत असतो. आणि म्हणून शिक्षकाच्या वैचारिकतेचा किंवा तिच्या क्षमतेचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम विद्यार्थ्यांवरती अगदी सहजपणे होत असतो. समाजामध्ये वावरत असताना मानवाचा विविध घटकांशी संबंध येतो. हा संबंध कशा प्रकारे आहे यावर सुद्धा व्यक्तीचे परस्पर संबंध ठरत असतात. मग चांगल्या बाबी असतील, वाईट बाबी असतील, यामधून सुद्धा मूळ संकल्पना विकसित झालेली असते. मूल्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे ज्यासाठी आपण जगतो अशी कल्पना म्हणजे मूल्य. ओटावे यांची व्याख्या आहे. दुसरी एक व्याख्या आपण बघूया. अभिसंधान, अध्ययन आणि सामाजिकीकरणामुळे आत्मसात झालेल्या व शैक्षणिक पसंती, दर्जा व अपेक्षा प्राप्त झालेल्या समाजमान्य इच्छा व ध्येय म्हणजे मूल्य होय. R.K. मुखर्जी यांची व्याख्या आहे. त्यांचे प्रकार बघा मूल्याचे. 1. व्यक्तिगत मूल्य, 2. सामाजिक मूल्य, आणि 3. निसर्गाच्या संदर्भातील मूल्य. मूल्य शिक्षणाची आवश्यकता काय आहे बघा. आज मूल्यांची घसरण होत आहे, म्हणून आवश्यकता आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती आपल्या समोर आहे, म्हणूनही या ठिकाणी मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. भौतिकवाद आणि चंगळवाद या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे, म्हणूनही मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. मानवता मूल्यांचा होणारा ऱ्हास याच्यासाठी आवश्यकता आहे, आणि शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांचं शिक्षण देण्यासाठी सुद्धा मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. काही आधुनिक मूल्ये या ठिकाणी दिलेली आहेत. राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म सहिष्णुता, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, श्रमप्रतिष्ठा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता. आधुनिक मूल्य आणि शिक्षण यांचा संबंध काय आहे बघा. आधुनिक मूल्यांची रुजवणूक शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला करता येते. पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आजचे विद्यार्थी थोडेसे आपल्याला बहुश्रुत झालेले आपल्याला दिसून येतात. मग मूल्य शिक्षणामधून वेगवेगळे मार्ग आपल्याला शोधता आले पाहिजेत हे मूल्य शिक्षण देण्यासाठी. मग शिक्षणामधून आपल्याला सुसंस्कारित मूल्यांचा आदर करणारी पिढी निर्माण करायची आहे, आणि अशा समाजाच्या प्रवाहामध्ये ही जी पिढी आहे ही प्रवेश करेल तेव्हा ती बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या सुसंस्कारितच असली पाहिजे. ही दक्षता शिक्षण प्रक्रियेने घेतली पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिकतेचा विकास साधणं हे शिक्षणाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. 2. राष्ट्रप्रेम ही भावना शिक्षणामधून विकसित होते. 3. लोकशाही नागरिकत्वाचा विकास करण्याचे शिक्षण हेच माध्यम आहे. 4. श्रमप्रतिष्ठेसाठी निरोगी मन आणि ते मन शिक्षणामधूनच तयार होते. 5. विद्यार्थ्यांना शिक्षणामधून नैतिक मूल्याची जाणीव करून दिली जाते. 6. मानवाच्या कृतीला आणि वर्तनाला शिक्षणाद्वारेच प्रेरणा मिळते. आणि म्हणून मूल्ये शिकवली जात नाहीत तर ती आत्मसात करता येत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उपजत मूल्यांचाच विकास या ठिकाणी केला जातो. याचा अर्थ असा आहे की चांगल्या गोष्टी मानवांमध्ये अस्तित्वात असतात, पण त्यांना त्यांची जाणीव नसते. त्यामुळे ही जाणीव करून देण्याचं कार्य ही शिक्षणाची प्रक्रिया करत असते. आणि म्हणून या ठिकाणी पुढचा मुद्दा आपण बघत आहोत, वैयक्तिक संधी. संधी आयुष्यात माणसाला एकदाच येते, म्हणून या ठिकाणी जी संधी उपलब्ध झालेली आहे तिचा योग्य उपयोग करून घेणं प्रत्येकाच्याच हातात असतं, म्हणजे आपल्या हातात असतं. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जी हवी ती गोष्ट आहे ती करण्याची संधी किंवा परिस्थिती उपलब्ध होणे. वैयक्तिक संधी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे कोणत्याही गोष्टी करता येणे. यासाठी तशी परिस्थिती मात्र निर्माण करता आली पाहिजे, आणि ती संधी आपल्याला शिक्षणामधून मिळते. ही वैयक्तिक संधी जर मिळाली तर आपल्याकडचे अंगभूत गुण आहेत, वैयक्तिक गुण असतील, महत्वाकांक्षा असतील, काही कौशल्य असतील, यामध्ये वाढ व्हायला मदत होते किंवा विकसित व्हायला मदत होते. मिळालेली संधी ओळखण्याची क्षमता ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. यासाठी असणारं पुरेसं ज्ञान, म्हणजे यासाठी असणारं ज्ञान आहे ते फक्त पुरेसं नाही, तर ज्ञानाच्या नवनवीन मार्गांचा शोध घेऊन त्यांचा उपयोग सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. उदाहरणार्थ औद्योगिक क्षेत्राचा विचार केला तर एखाद्या वैयक्तिक उद्योग फक्त एकट्याच्याच मालकीचा असेल, त्यामुळे निर्णय क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. अर्थात घेतलेला निर्णय हा स्वतःचाच असल्यामुळे निर्णय योग्य असेल, अयोग्य असेल, आणि तो जरी असला तरी पश्चाताप होणार नाही. म्हणजेच आपल्याला मिळालेली संधी, ती निर्णय क्षमता, विचारशक्ती याद्वारे कशी पूर्णत्वाला नेता येईल याचा विचार त्या विशिष्ट व्यक्तीला करता आला पाहिजे. आता व्यवस्थापन कसं करता येईल या वैयक्तिक संधीचं, तर नवीन कल्पनांची निर्मिती करणं, त्याचबरोबर त्या संधी समजून घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. ठीक आहे, या ठिकाणी आपण जो घटक नंबर 2 होता तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. धन्यवाद.